भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पाथरी शहरातील जिल्हा परिषद मैदान गटसाधन समूह या मराठी माध्यमाच्या शाळेच्या प्रांगणामध्ये 25/15ची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक मूर्ती, एक फोटो रांगोळीच्या माध्यमातून आमच्यासोबत एक ड्रायव्हिंग करणाऱ्या मॅडम आर्टिस्ट रुपालीताई वाघमारेजी आहे. त्यांनी कशी मेहनत घेतलेली आहे हे रांगोळीतून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला साकारण्यासाठी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. पाहूया. काय सांगणार आहे ताई की आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाथरी शहरातील या शाळेच्या प्रांगणामध्ये 25/15च्या ह्या साईजमध्ये रांगोळीच्या माध्यमातून आपण अशी हुबेहूब त्यांची मूर्ती साकार केलेली. असं वाटतं की फोटोच्या कॅमेऱ्यातून त्यांची फोटो घेतलेली आहे. कशी मेहनत लागली आपल्याला आणि आपण हे रांगोळीच्या माध्यमातून जे कला दाखवलेली आहे, किती किलो याला रांगोळी लागली असेल, अरे आपली मेहनत कशी लागली, आपल्याला याचा छंद कसा आलेला आहे? सर, मला लहानपणापासूनच ड्रॉईंग काढायची आवड होती. पण मुलींना शिकवतात अगोदर शिक्षण केलं, DED केलं, BSc केलं, त्याच्यानंतर शाळेवर जॉब केला 5 वर्ष. त्यानंतर लग्न झालं. मग लग्न झाल्याच्यानंतर सगळेजण म्हणले की शिक्षणामध्ये काहीतरी कर. मला पेंटिंगची, ड्रॉईंगची खूप आवड होती. त्यानंतर मी पार्लरमध्ये इंटरेस्ट दाखवला. मी मेकअपच्या ऑर्डर घेतल्या, पार्लर केलं आणि त्यानंतर ड्रॉईंग करत होते. मी स्केच वगैरे करत होते घरी. पण मला कलर कॉम्बिनेशन आणखी जमत नव्हतं. त्याची पण मी बरीच प्रॅक्टिस केली. त्यानंतर मी सहज एक काढावं म्हणून आता ज्योतिबा फुले यांची रांगोळी छतावर काढली, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. तर ती रांगोळी 10x20 फुटाची होती. तर ती रांगोळी पण खूप जणांनी स्टेटस ठेवलं. सगळेजण म्हणले की खूप छान आली. आणि मग सर म्हणले मला की तू आमच्या शाळेमध्ये रांगोळी काढशील का? मी थोडा विचार केला की एकटीला शक्य नाही. मग सर म्हणले टीम देऊ. म्हणजे ठीक आहे, टीम मी पण शोधते, बघूयात. त्याच्यानंतर विचार केला रात्री 10 वाजता. मग दिवसा ठरवलं की ठीक आहे, आपण रांगोळी अगोदर उपलब्ध करू. मग टीमला विचारलं की ह्या माझ्या फ्रेंड आहेत, यांना म्हणलं की माझ्यासोबत तुम्ही या. मग त्यांनी बॅकग्राऊंड वगैरे बरीचशी मदत केली. हे पट्ट्या टाकणं, रांगोळी आम्हाला परभणीहून आणणं, सगळ्या गोष्टी करणं. आणि ह्याला 250 किलो रांगोळी लागली. आणि टाईम 28 तास लागले. आणि काल रात्री 2:30 वाजेपर्यंत फिनिशिंग केली मी. तेव्हा माझं बाळ घरी असायचं. ते तर मी बी स्वतः पाहिलं. हां. हो. कसा छंद होता आपल्याला हे करायचं? मला ड्रॉईंगमध्ये खूप आवडतं सर. आणि आणखीन याच्यामध्ये करण्याची इच्छा आहे. शिक्षण घेत असताना ड्रॉइंगची इच्छा होती का लग्न झाल्यावर? नाही, लहानपणापासून ड्रॉईंगची इच्छा होती. खूप आपलं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. अजून काय इच्छा आहे आपली? असं आणखी याच्यापेक्षाही मोठी काही करण्याचा प्रयत्न करेल, की रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करेल, काहीतरी वर्ल्ड रेकॉर्ड. आपल्याला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा की आपली मनोकामना पूर्ण होईल. अजून काय संदेश देताना आजच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण काय संदेश देताना? हां, मी तेच ठरवलं की मी माझ्या छतावर पण तेव्हा तीच काढली की मी जी रांगोळी काढते ते त्यांच्यामुळं मला भेटलं. नसतं मी काढू शकले नसते. त्यांच्यामुळं ह्या गोष्टी भेटल्या मला. म्हणून मी त्यांच्यासाठी म्हणजे एक मानवंदना म्हणून एक रांगोळी काढावं म्हणलं आपण. जसं की आपण रांगोळी काढलेली, नगराध्यक्ष आलते, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आलते, मिराज भैया वगैरे सगळेच टीमचे लोक आलते. आपल्याला काही याच्यातून त्यांच्याकडून मानधन वगैरे गिफ्ट म्हणून काही असं दिलं झालेलं? हो, मला राठोड साहेबांनी पण अगोदर सगळ्या सुरुवातीला गिफ्ट दिलं. मला नको वाटत होतं, कारण मी मानवंदना म्हणून स्वखर्चातून करण्याची ठरवलं होतं. राठोड सरांनी पण दिलं आणि नगराध्यक्ष सरांनी पण दिले, मिराज सरांनी पण दिले. कसं असते माहिती आहे का, जे स्वतःनं असं खुशीने देत असतो ते घ्यायला पाहिजे. आपल्या कामाचे तर कौतुक पण ते असते. नको वाटतं. नाही, बरोबर आहे. आपण थोडं मागायला, पण त्यांनी जे दिले, तुमची कला पाहून तुम्हाला त्यांनी एक शुभेच्छा म्हणून दिले ना, तर आपण घ्यायला पाहिजे. ठीक आहे. का आपल्या टीमचं काय कौतुक करताना आपल्या टीमनं पण खूप मेहनत केली. सगळे भैयानी शाळेत पण जाऊन, शाळेला सुट्टी घेऊन, माझ्या मिस्टरांनी बँकेतून 1 दिवस सुट्टी घेतली, थोडी हेल्प केली मला. ह्यांनी पण ट्युशन बंद करून, हिनं कॉलेजमध्ये इथं मला मदत करून पेपरला गेली. जसं पाथरी शहराची उजगरे सर असे उपक्रम राबवितात, असंच जर परभणी जिल्ह्यातून किंवा बाहेरून महाराष्ट्रातून जर कुठून आपल्याला कॉल आला तर आपण तिथं आपली कला दाखवतात का? हो, दाखवेल नक्कीच. कारण मला खूप आवडतं आणि हे आवड म्हणून करते. मला याच्यात कंटाळा येत नाही, थकवा येत नाही. आणि इथे आला त्यांच्याबद्दल खूप आभार. आणि मला बक्षीस दिलं त्याचं पण मला छान वाटलं मनातून.
जेव्हा आपण रात्री रांगोळी काढत होतात आणि बरेचसे लोक पाथरी शहराचे येऊन पाहत होते, आपल्याला कसं वाटत होतं त्यावेळी? तेव्हा खूप छान वाटत होतं की मी काहीतरी करते, त्याचं सगळ्यांना वाटतंय काहीतरी मनातून कौतुक की कुणीतरी काढतंय रांगोळी. आणि हे पण मला करायचं होतं की पाथरीमध्ये कोणी काढलेलं नाही आहे, मला ती काढायची होती.